इयत्ता 7वी, विषय मराठी, स्वाध्याय, धडा 2, स्वप्न विकणारा माणूस. पाठाचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. प्रश्न 1, तुमचे मत स्पष्ट करा. प्रश्न अ, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. उत्तर, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असतो. त्याच्या किस्स्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत असत. गोडगोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे, म्हणून गावकरी त्याला सपनविक्या असे म्हणत. प्रश्न आ, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर आहे, आपले अनुभव सांगावेत, आपले जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता. प्रश्न 2, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. स्वप्न विकणारा माणूस. मुद्दे आहेत त्याचा पेहराव, त्याचे स्वप्न आणि त्याचे बोलणे. उत्तर, पहिला मुद्दा आहे त्याचा पेहराव. तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायात चामडी बूट. दुसरा मुद्दा आहे त्याचे बोलणे. त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक होते. तिसरा मुद्दा आहे त्याचे स्वप्न. आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी. प्रश्न 3, खालील आकृत्या पूर्ण करा. आकृती बघा. स्वप्नांविषयी लेखकाचे मत. उत्तर आहे पॉईंट 1, माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत. पॉईंट 2, स्वप्न आपल्याला समृद्ध करते. पॉईंट 3, ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही. पॉईंट 4, स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. आकृती आ बघा. स्वप्नांविषयीचे इतरांचे मत. उत्तर आहे पॉईंट 1, काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात. पॉईंट 2, भलती सलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात. पॉईंट 3, स्वतः आदर्श बनवून वावरावे. पॉईंट 4, काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. आकृती ई बघा. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. उत्तर आहे 1 बदाम, 2 काजू, 3 किशमिश, 4 वेलदोडे, 5 सुपारी, 6 खारीक आणि 7 खोबरे. तर या वस्तू स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात होत्या. आकृती ई, स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से व ऐकणाऱ्यांचे फायदे. उत्तर आहे स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे. ऐकणाऱ्यांचे फायदे. 1, निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती मिळायची. 2, स्वप्नात आहोत असे वाटायचे. प्रश्न 4, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघवता तक्ता तयार करा. उत्तर आहे 1, पिंपळाच्या पारावर थांबणे. 2, पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे. 3, चामडी पिशवीतील पाणी पिणे व एटीत पारावर बसणे. 4, जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे. प्रश्न 5, कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे अशी कल्पना करायची आहे. उत्तर बघा. मी. नमस्कार साहेब, कसे आहात? स्वप्न विकणारा माणूस. नमस्कार, मी एकदम मस्त. मी. आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे येणं केलं. स्वप्न विकणारा माणूस. हो, खरं आहे, थोडं कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो, त्यामुळे इकडे येणे शक्य झालं नाही. मी. मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही एवढं मोठं गाठोडं घेऊन का फिरता? स्वप्न विकणारा माणूस. मी खूप दूरवर प्रवास करतो, वेगवेगळ्या प्रदेशातून भ्रमण करतो. या गाठोड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सापडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी एकत्र करतो. तसेच या गाठोड्यातून मी लोकांना उपयोगी येतील अशा वस्तू सोबत घेऊन जातो.
नी, तुम्हाला सर्वत्र स्वप्नविक्या या नावाने ओळखलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? स्वप्न विकणारा माणूस: हो, माहीत आहे मला. परंतु मी स्वप्न विकत नाही. मी माझे अनुभव आणि ज्ञान सर्वांना देत असतो. सर्वांना आनंदाचे क्षण देत असतो. मला लोकांची सेवा करायला मिळते. मी: तुम्ही खूपच मोलाचे कार्य करत आहात. तुम्हाला भेटून खूप बरे वाटले. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे हा तुम्हाला संवाद लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, खेळू या शब्दांशी. पार झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा पार पलीकडे असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहायचे आहेत. हार, याचं उत्तर आहे हार म्हणजेच पराभव किंवा फुलांची माळ, असे याचे 2 अर्थ बनतात. कर, कर म्हणजेच हात किंवा करणे, असे 2 अर्थ आहेत. त्याच्यानंतर वात, वात म्हणजेच वारा किंवा दिव्याची व्यात. तर अशा प्रकारे या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. प्रश्न खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आता या ठिकाणी एका साईडला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तर यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आपण याचं उत्तर पाहूया. 1. मथी कुंठित होणे, याचं उत्तर आहे विचार प्रक्रिया थांबणे. 2. तरतरी पेरणे, उत्तर आहे उत्साह निर्माण करणे. 3. गहिवरून येणे, उत्तर आहे कंठ दाटून येणे. प्रश्न खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. पहिला शब्द आहे कुतूहल, उत्तर आहे पूर्वी लोकांना मोबाईलविषयी कुतूहल वाटायचे. दुसरा शब्द आहे संभ्रम, उत्तर आहे कधी कधी मित्र कोण शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो. पुढचा शब्द आहे ढब, उत्तर आहे दामूची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे. पुढचा शब्द आहे आतुरतेने, उत्तर आहे सर्वजण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे उपक्रम आहे आपला. आता तो पुढे आपल्याला सोडवायचा आहे. 1 बघा, या बालांनो या रे या हे गीत मिळवा व परिपटात सादर करा. आता आपण हे गीत पाहूया. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आजचा दिवस तुमचा समजा. स्वस्त बसे तोसी फसे, नवभूमी दाविन मी, या नगराला लागून या, सुंदर ती दुसरी दुनिया. खळ मंजुळ गाती झरे, गीत मधुर चहूबाजू भरे, जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रसही गळे. पर ज्यांचे सोन्याचे ते रावे हे रावे, तर मग कामे टाकून या, नवी बघा या ही दुनिया. पंख पाचूचे मोरांना, टिपती पाखरे मोत्यांना, पंख फडकती घोड्यांना, मोज दिसेही थोड्यांना. चपळ गती हरिण किती, देखावे देखावे तर, मग लवकर धावून या, नवी बघा या ही दुनिया. तर अशा प्रकारे ही गीत किंवा कविता तुम्हाला परिपाठात सादर करायची आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. तुमच्या गावात किंवा परिसरात येणाऱ्या अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. उदाहरणार्थ फुगेवाला, आईस्क्रीमवाला, अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे. आता आपण ही प्रश्नावली पाहूया. प्रश्न 1. तुमचं नाव काय? प्रश्न 2. तुमचा व्यवसाय काय आहे? उदाहरणार्थ फुगेवाला, आईस्क्रीमवाला. 3. तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करत आहात? 4. तुम्ही कोणत्या वेळेत किंवा गावात परिसरात फिरता? 5. तुमच्या व्यवसायामुळे लोकांना काय आनंद मिळतो? 6. तुम्ही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फुगे, आईस्क्रीम कसे उपलब्ध करून देता? 7. तुमच्या व्यवसायात तुम्हाला काही ठिकाणी किंवा काही अडचणी येतात का? 8. तुम्हाला तुमचे काम करायला आवडते का? 9. तुम्ही तुमच्या कामातून किती पैसे मिळवता? तर अशा प्रकारे ही प्रश्नावली तयार झालेली आहे.
पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया. आता प्रश्न पहा. चला मुलांनो, आज आपण एक छानसा खेळ खेळूया. तुम्हाला दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या गावाचे नाव सुरुवातीला लिहायचे आहे. त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या दुसऱ्या गावाचे नाव लिहायचे. पुन्हा एकदा त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या तिसऱ्या गावाचे नाव लिहायचे. आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे. पण अशा गावाचे नाव लिहायचे ज्याचे शेवटचे अक्षर र असेल. बघूया जमतं का तुम्हाला. याचं उत्तर पहा. पहिलं अक्षर आहे म. म पासून सुरू होणारं गाव आहे मुंबई. या ठिकाणी ई शेवटला येतं. ई पासून सुरू होणारं गाव आहे इगतपुरी. र शेवटला येतं. र पासून सुरू होणारं गाव आहे रत्नागिरी. पुन्हा र येतं. र पासून सुरू होणारं गाव आहे रायपूर. या ठिकाणी र ने शेवट झालेला आहे. पुढचं अक्षर बघा ख. ख पासून सुरू होणारं गाव आहे खेडेगाव. शेवटचं अक्षर आहे व. व पासून सुरू होणारं गाव आहे वसई. शेवटचं अक्षर आहे ई. ई पासून सुरू होणारं गाव आहे इचलकरंजी. जचा शेवट आहे तर ज पासून सुरू होणारं गाव आहे जुन्नर. या ठिकाणी र ने शेवट झालेला आहे. पुढचं अक्षर आहे क. क पासून सुरू होणारं गाव आहे कोल्हापूर. र ने शेवट झालेला आहे. र पासून रत्नागिरी. ई ने शेवट झालेला आहे. ई पासून इचलकरंजी. पुन्हा ई ने शेवट झालेला आहे. ई ने इंदूर. तर अशा प्रकारे र ने शेवट झालेला आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी प्रश्न बघा. आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढे तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. पाहू शकता तुम्ही हा तक्ता तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये किंवा स्वाध्यायामध्ये तुम्ही अशा प्रकारे मांडून पूर्ण करून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती पूर्ण करायची आहे आणि तो तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता जो तुम्हाला दिलेला आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसते तर तो तुम्हाला भरायचा आहे. तर तो कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हा बघा, हा तक्ता तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. काही वाक्य दिलेले आहेत, त्याच्यानंतर सरळ रूप दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सामान्य रूप आणि शेवटीला प्रत्यय दिलेले आहेत, कोणकोणते लागलेले आहेत. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.